नमस्कार. या मंचावरती मी मृण्मयी देशपांडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. चला चला चला, हसण्याची वेळ झाली आहे. हा बरोबर आहे, म्हणजे जसं वेळ झाल्यानंतर आपल्याला भूक लागते किंवा झोपेची वेळ होते, तसं दर गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9:30 वाजले ना की आपल्याला आपोआप हसायला यायला लागतं. याचं कारण म्हणजे वेळ झालेली असे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. आज आपल्या सगळ्या कलाकारांचं आपण सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करूया. त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या प्रेक्षक परीक्षकांचं वास्तुसिद्धी ग्रुप मानखुर्द. आणि अर्थातच आपल्या लाडक्या जजेसचं स्माइल क्वीन रेणुका शहाणे. आणि आज इथे पाहुणा जज म्हणून, खास जज म्हणून आमच्या सगळ्यांचा लाडका मित्र, एक उत्तम कलाकार आणि जो सुद्धा कॉमेडीचा बादशाह आहे असा सिद्धार्थ जाधव आलेला आहे. मी इथे जज म्हणून खरंच आलेलो नाही आहे, बोलायचं म्हणून बोलत नाही आहे. मी फॅन आहे या कार्यक्रमाचा आणि पॅड्या जेव्हा जेव्हा भेटलं तेव्हा मी सांगितलं, माझी मुलगी फॅन आहे, तिनेही किती वेळा पॅड्याला करून दाखवलं आहे. तर रेणुकाताई जज आहेतच, पण मी तिथलाच एक विद्यार्थी आहे जो परीक्षक कसं मार्क देतात हे बघायला येतात ना, त्यासाठी मी आलो आहे. पण प्रामाणिकपणे हे सगळे माझे मित्र आहेत आणि मी एवढा मोठा नाही की मी यांना जज करू शकेन किंवा यांच्या विनोदाला जज करू शकेन. मी आनंद घ्यायला आलो आहे, बस एवढंच मला म्हणायचं आहे. वा, पुन्हा एकदा थँक्यू इथे आल्याबद्दल. एका छोट्याशा गावामध्ये एका रियालिटी शोचं शूटिंग चाललंय, तर आपण आता तिकडे जाऊया आणि त्या शो मध्ये नक्की काय काय घडतंय ते पाहूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अनुपमा, अरुण आणि पॅडी यांचं. आणि त्याचबरोबर एका छोट्याशा पण अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेमध्ये मृण्मयी देशपांडे यांचं. नमस्कार नमस्कार. या मंचावरती मी मुरमुरदे, मी सुरमई ते आई बाबांनी नाव खूप अवघड ठेवलंय ते. मी नुसतीच देशपांडे तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या शोचं नाव आहे कानामधील गाणी, मनामधील गाणी. आणि आता या मंचावरती आज आपलं फायनल ॲनिमेशन आहे. आणि मॅडम ॲनिमेशन नाही, एलिमिनेशन तेच ते आहे. तर आपण या शोला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण या जजला इकडे बोलूया. अरुण यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अरुणजी तुम्ही बसा. थँक्यू. मी तुमचं मनापासून स्वागत करते. यांची मी वेगळी ओळख काय करून देऊ. त्यांनी अनेक वर्ष संगीताची सेवा केलेली आहे. मग त्यांनी नंतर संगीताची फक्त सेवा नाही केली तर तिच्याशी लग्नही केलेले आहे. त्या संगीतापासून त्यांना 5 मुलं झालेली आहेत. आणि त्यांनी त्यांच्या मुलांची नावं त्यांनी वेगवेगळ्या रागांची ठेवलेली आहेत. असे अरुण आपल्याला इकडे परीक्षक म्हणून लाभलेले आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि यानंतर आपल्या दुसऱ्या परीक्षक आहेत गान चिमणी अनुपमाजी सूर लावे. जोरदार टाळ्यांनी त्यांना इकडे बोलूया. आसन ग्रहण करा. अहो कशी काय आसन ग्रहण करणार, ऑलरेडी माझ्या आसनाला ग्रहण लागले. हा अरे वासारे, इकडे एक सीट आहे ती बस इकडे. दिसत नाही मोठी आसन ग्रहण, चंद्रग्रहण असं लावून सगळे खट्टे कर दे. मोठी आसन ग्रहण. आणि आता आपण आपल्या पहिल्या स्पर्धकाला इकडे बोलूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पॅडी कांबळे यांचं. सायलेंट. कोण मोठ्याने हात तिकडे सायलेंट. कळत नाही की ते गातायत. अरे हे गातायत, मग ते एवढं मागून कशाला गातायत? पुरं येऊन गायला सांगा. पुरं येऊन गातात तो गायक ना, मागून गातो तो बॅकग्राऊंड गायक. पुरे गायला सांगते ना, पुरे गाय. कोण हे ऐकतं येऊ दे.
हे वा 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 हे 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 कोरा कागज था ये मन मेरा वा 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 मेरा लिख दिया नाम उस पे तेरी अरे अरे ना इथं काय करतो तू रे वासरे तू काय इकडे करत मी जज इकडे जज तू जज आहे मग परत आपल्या हिशोबाचं काय करतोय नाही ते आज तुझं लावूनच टाकतो सगळा हिशोब आहे ए यार याला काय फालतू हे काय फालतूगिरी आहे यार ह्याला कसा कोणी जज म्हणून बसवला अरे दुसरा कोणी तुम्हाला सापडला नाही काय हा काय माणूस आहे का जज म्हणून लायक मी इथे नमूद करू शकते की हेच जज असून आज जे जिंकेल त्याला ते सेकंड हँड बाईक देणार आहेत आणि 1 गुंठा जमीन सुद्धा देणार आहेत. आता ठीक आहे मग आता हे स्पॉन्सर आहेत तर काय हा. मग ठीक आहे, चल मी या सुरुवात- मोठा शान आहे चल. गाणं तुमचं गाणं ऐकण्यासाठी आमचे कान असूसलेत का स्वर्गंगेच्या काठावरती एक मिनिट झालं मला सांगायचं राहून गेलं ते काय झालं काल मी नंदीत पोहायला गेलं होतं. नंदी हा म्हणजे नंदी पाण्याची नंदी नदी, मी म्हणलं त्याच्यात नंदी मी म्हणलं. पोहायला गेलो होतो ना परत सगळी उडी मार मी पण उडी मारली मग पोवत डुंबत म्हणजे कानात थोडस पाणी गेलं त्याच्यामुळे तू काय बोलतोस ते मला ऐकायला येत नाही अय्या. सगळं बुंग 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 ऐकायला येतं. तर मला आता इंजेक्शन घ्यायला लागेल इंजेक्शन 1 मिनिट काहीतरी ओरडलं म्हणून ऐका किलर आलं ऐकायला बरं मी करू सुरुवात सुरू नो प्रॉब्लेम सुरू वा वा स्वर्गंग एक लिमिट अमीर मला सी शार्प दे जरा सी शार्प क्या बात हे गाणं मी गाणार आहे हे काय उगाच सूर लावत आहेत आता ते आपले पाहुणे जज्जेत म्हटल्यावर ते जज्जे बोलतील ते आपल्याला ऐकावं लागणार आहे स्वर्गंगेच्या काठावरती क्या बात आहे बॅड्या वचन दिले तू मला मस्त क्या बात आहे झाला हनी सिंग ना हनी सिंग कवरे मस्त गाणं गात रे झाला तू गाणं गाय लागला तर मी येण्यासारखं सरबट तो सैराट होतं माझ्या अंगात सैराट ओम नम शिवाय ओम काय नम झालं? शिवाय अहो इथे आपण हनी सिंगच्या गाण्याविषयी बोलायला आलोय का आता आपल्या समोर पंढरीनाथ कांबळे हे गाणं सादर करतायत त्यांच्या गाण्याविषयी बोलणं अपेक्षित आहे की नाही मग आपल्याला वसारे मला किलर बोलायचं ना की बाबा तू पॅडी कांबलेचं गाणं ऐक तू ऐक बोलल्यावर मी मोबाईलचं गाणं ऐकतोय असं केलं ना ऐक तर मी हे गाणं ऐकतोय इथे आपण एका रियालिटी शोचे परीक्षक म्हणून आलोय ते मोबाईल वरचे गाणे ऐकण्यासाठी आलोय का तुम्ही त्यांचं गाणं ऐकणं अपेक्षित आहे 1 मिनिट आता तुमच्यासाठी ते पुन्हा गाणं गातायत तुम्ही हे ठेवून द्या आणि त्यांचं गाणं हा ऐका हा ठीक ओके आहे गाणं गा गाणं गा रे गा चल गा बाबा गा तू स्वर्ग एक लिमिट ए ते आमिर सी शार्प दे मला अरे काय बापरे स्वर्गंगेच्या काठावरती वाह. वचन दिले तू मला वा 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 वा. वा 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 पॅडी स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला बाद आहे बॅड्या. सुंदर वा 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 शब्द नाही वा 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 म्हणजे पॅडी तू काय गायला का सर सर तुम्ही बोलताय
तुम्ही माझ्याबद्दल बोलताय थँक्यू अरे थँक्यू तेच बोलतोय वत्सरे तू काय गायला काय गायला काय गायलास काय काय तू? गायला? सर हे मी भावगीत गायलो सर अरे झाला गाणं काय गाणं कसं पाहिजे म्हणजे स्वरगंगेच्या काठावरती गाताना किती प्रसन्न झाले पाहिजे हे गात होतं असं वाटतं मिठी नदीच्या काठावरनं गात रे वत्सर्या मला सांग स्वरगंगा कुठं आहे गंगा कुठं आहे गंगा इकडं गंगा मग तुझा हात कुठं असा पाहिजे स्वरगंगेचा इकडं वर पाहिजे वर गा नुसतं असं करून नाही फालतूगिरी चालणार वर हात एक क्षण ओम नम शिवाय ओम नम अरे, शिवाय हो हे झालं मुळात असेल. इथे गायनाची स्पर्धा आहे की नाही मग गायकाचं सूर ताल हे तपासून बघितलं पाहिजे त्यात तो हातवारे कसे करतो याला कसं काय महत्व असू शकतं तुमच्या लेखी नाही ठीक आहे चला वाद नको पॅडी कांबळे उत्तम गाणं गातात सूर तालाला कुठेही हल्लेले नाहीये तुमच्या हातवाऱ्यांसकट पुन्हा एकदा ते पण मॅडम सादरीकरण हातवरांचा काय संबंध नाही पण मॅडम याच्यात करा गा, गा. गा. हा. स्वरगंगे आमिर 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 जरा सूर दे. सी चाल अरे नाही स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला वसाऱ्या स्वर्गंगेच्या काठावरती अरे वसाऱ्या नंदी केवढी मोठी आहे हे काय कोकणातली काय पायवाट आहे अरे नंदी अशी पाहिजे नंदी अशी पाहिजे असा हात कर वसाऱ्या नाही हे गाणं आहे ना मी तर म्हणतो वसाऱ्या या शोधलं नाही हे बैठकीतलं गाणं आहे एक मिनिट ते गातील गाणं पुन्हा मग आपण बघूया तुम्ही पुन्हा एकदा गाणं गा बरं स्वरगंगेच्या काठावरती ठीक हा. आहे रसिको हा. म्हणजे आता मान्यवर परीक्षकांचं जर म्हणणंच असेल तर आतापर्यंत तुम्ही बैठकीची लावणी ऐकली असेल पण मी आज तुमच्या समोर बैठकीचं भावगीत ऐकवतो स्वर्गंगेच्या घाटावरती चन दिले तू मला अरे हे वसाऱ्या हे काय चाललं हे फालतुगिरी चालली रे तुझी भावगीत भावगीत बसवून बैठक. स्वरगंगेच्या काठावर तू बसलायस का ना आता स्वरगंगेच्या काठावरती वचने दिले मी तुला तर वचन द्यायला जेव्हा गंगा येतं तसं कुलावर नको करेल पाणी येतं ना ही चड्डी भिजते ना वसाऱ्या ही चड्डी भिजल आवरा तू भिजल तरी भासला काय फालतू गिरे याला तर लॅमिनेट करून टाकतो मी लॅमिनेट एक क्षण मला काय म्हणायचंय की मुळात ही अभिनय स्पर्धा नाहीये गायन स्पर्धा आहे हे आपण विसरता कामा नाही नये रे, तू नको सांगू रे वासारे मनात विसरायला होते. मी हे पण नाही विसरला की याचा माझा जागा राहतं वा वा नाही काय रे काय पट्टी कुठल्या आवाजात घात माहितीये पट्टी याला माहितीये पट्टी उत्तम होती त्यांची पट्टी काही चुकीचं नव्हतं त्याच्यात पट्टी कशी असते ते मी दाखवतो बापरे आमिर आमिर जरा म्हण डी दे आता शाळ अरे स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले मी तुला न बाई तू ओळखले का मला न बाई तू ओळखले का मला या पट्टीत गाऊन दाखव रे वसाऱ्यांना पट्टी कुठली अजून माहित नाही मी 12 इंचीत वसाऱ्या 6 इंच तरी का अरे तुझी लायकी तरी आहे का माझं गाणं जज करायची अरे तुझं करिअर आहे ना करिअर ते माझ्या 150व्या गाण्याच्या कोरस पासन सुरू झालं होतं जज करायला बसतोयस माझं गाणं जज करतो तर तू लायकी तरी आहे का तुझी झालं का फालतू कर का म्हणतोय याने माझ्याकडनं 50,000 रुपये उसने घेतले हा तर मी काल याच्याकडे मागायला गेलो होतो ना म्हणून सारखा मला एलिमिनेट करतो ह्याची लायकी तरी का जज बनायची नाही ज्याला मी एवढा आपण सनच करू शकत नाही मी अरे, चालू चाल, तुझी लायकी तरी आहे का हा शो जज करायची थांबा. तुम्ही चिडू नका हे नको असेल तर हवं तर मी गाणं बोलते तू गाणं बोलते हा. तू गाणं बोल
स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. वा 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 वा, कसला गाणं मध्ये कंप आहे. म्हणजे हे गाणं सुरू झालं का लाटा अशा पिसलतात ना, ही नुसत्या लाटांवर पण चालते. कसली स्मार्ट आहे तू. तूच गायक माझी होणार. या शोची तू विनर होणार आहे. ए प्रसाद खांडे इकडे कोण direct केलंय? कोण direct केलंय? या स्पर्धेत खूप हे, सुरुवातीपासून आहे. हे, just तुम्ही ऐका, तुम्ही नाही, तुमच्या show मध्ये. तुम्ही चुकीचं करताय. तुम्हाला गाण्याचं काही ज्ञान नाहीये, संगीताचं ज्ञान नाहीये मॅडम, तुम्हाला. मॅडम, मॅडम, तुम्ही मॅडम, एवढे एक बसलाय. मॅडम डिरेक्टर या दोघांना स्टेजचं बाहेर कोण नाही, नाही, मी एक मिनिट, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाशी भांडताय? कोण आहे हा? कोणाची कोण लायकी आहे आहे म्हणजे यांच्या मुलांचं हे केबल नेटवर्क आहे म्हणून यांना इथे जज म्हणून बसवलं. कळलं? सगळं प्राइस वगैरे हे देणार आहेत. है ना? कळलं? हे बघ पांड्या, या दोघांना पहिला माझ्या स्टुडिओतून बाहेर काढता. लगेच मुलांचं केबल नेटवर्क आहे म्हणून यांना इथे नाही, बसवलं. नाही, पैसा आहे, मॅडम, दर्जा चला, नाही, चला, कार्यक्रमाला चला, दर्जा पहिले नाही, माझे यांची 50,000 रुपये द्यायला दर्जा लागले. नाही, पहिले दर्जा नाही, कार्यक्रमाला राहायचंच चला नाहीये. निघा. सर मी काढलं बाहेर. नो प्रॉब्लेम. एक काम कर, तू गा, मी तुला विनर करत. नाही बा, जे 1 गुंठा शेती आहे ना, मी तुझ्या नावावर करत. माझे 2 टरक आहे ना, ते तुझ्या नावावर करत. माझ्याकडे 2 चैनी, ते तुझ्यावर उरवत. ए बाय, मी तुला सून करत. ए तू प्रोमो का कमिंग सून. ओके सर, ऍक्शन. गाणं गा. मला लगीन कराय पाहिजे रे निवाला नवरा पाहिजे. मला लगीन कराय पाहिजे रे निवाला नवरा पाहिजे. आपण जाणून घेऊया आपल्या परफॉर्मन्स बद्दल परीक्षकांचं काय मत आहे ते. रेणुकाताई. क्या बात है, क्या बात है, क्या बात है यार. तुमच्या सगळ्यांच्या परफॉर्मन्ससाठी आणि ह्या फारच उत्तम प्रहसनासाठी मी हॅट्स देणार आहे. आणि आता जाणून घेऊया सिद्धूचं काय म्हणणं आहे. मुन्ना चांगलं केलं सांगायची. अनुपमाला मी एवढंच ना नाटक पाहिलं होतं तेव्हापासून मी फॅन आहे की ती खूप नॅचरल काम करते आणि ती उत्तमच काम करते. कदम सरांचं काय आहे, आपण सगळेच फॅन आहोत. आणि तो जो माणूस उभा आहे त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. मी तिथे येऊन बोलतो. इथे येऊन बोलायचं असं आहे रेणुकाताई, कारण मी आज आहे ज्या जागेवर आहे त्यात ह्या माणसाचा खूप मोठा वाटा आहे. आपण यांना हसलात का नव्हता एक कार्यक्रम होता, त्या एपिसोडला मला सुचतच नव्हतं. पॅड्या होता, जित्या होता, उमेश बने, महेंद्र कदम सर होते. ETVचं ऑफिस होतं अंधेरीला आणि मी रडलो होतो खूप. आणि मला जमत नाही काही म्हणून मी तो स्टुडिओ सोडून निघालो होतो. म्हणजे मी निघालो होतो की मला नाही जमत आणि मी रडत रडत त्या स्टुडिओच्या बाहेर गेलो. तर पॅड्या तो माणूस होता ज्याने माझा हात पकडून बोला इथे बस. कदाचित मी ते सोडून गेलो असतो तो मी उभाच राहिलो नसतो. पण ह्या व्यक्तीने मला थांबवलं, मला शिकवलं. त्यामुळे त्याच्याजवळ येऊन मला हे मान्य करायचं आहे की मी खरंच माझ्या आईवडिलांनंतर, माझ्या फॅमिलीनंतर इंडस्ट्रीतले काही लोक आहेत त्या भावाने मला खूप सांभाळलं आहे, अजूनही प्रोत्साहन देतो आहे. आणि आज मला खूप बरं वाटतं इथे. हा तुला पॅडीला नाही आहे, हा तुला मला आहे. कारण त्यांनी प्रोत्साहन दिलं म्हणून मी चांगली कामं करू शकतो. आणि पॅडीचा तुला माझा आहे. बाकी तुम्हाला घ्या. खूप बोलला माझ्याबद्दल, खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर. पण जे काय तो त्याचं क्रेडिट खूप सिद्ध्याला आहे. मी अगदी त्यातला 1% आहे बाकी. आज पॅड्याचा मोठेपणा आहे म्हणून तो मोठा आहे, बाकी काय नाही. आय लव्ह यू. आणि सुपर परफॉर्मन्स, क्या बात. आणि आपण आता बघूया लाफ्टर मीटर काय म्हणताय ते.
हा तुमचा परफॉर्मन्स गेला 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 उडत आहे. मंडळी, गर्दीमध्ये ना धक्काबुक्की कायमच होत असते, पण हा धक्का जर का एखाद्या स्त्रीला लागला तर प्रकरण किती वाढू शकतं हे पाहूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्याम, नम्रता आणि प्रभाकर यांचं. अरे तू न धक्का दे, तू न धक्का देतोस काय? अरे तू न धक्का दे, तू न धक्का हे तू करतोस काय? नियत तेरी अच्छी नहीं, मेरा समजतोस का? अरे काय रे, काय चाललंय तुमचे? हा, माझा नवरा एकदम असे लेचा पेचा दिखते ते, तुम ऐसे ये करोगे क्या? मे बी मैं है एकदम. हा आए मैं देती मी काय तुमच्याशी हिंदीत बोलते, मी देते तुम्हाला प्रोटेक्शन. हा मारा आता धक्का. पुढील स्टेशन विरार, अगला स्टेशन विरार, विरार. नेक्स्ट स्टेशन विरार. उतरा 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 अगं ही राही ना काय गटाना चाली राही ना तुला. येस येस तरी काय काय कळत नाही. चल चल कुठे अरे बापरे काय ए चल चल तू चल. तुझ्याशी बोलते, तुझ्याशी. वाजली काय लाज नाही वाटत का? शरम शरम. अरे मोबाईल पडला त्याची कशाला लाज वाटायला पाहिजे हो. माझ्या भलता साधा मोबाईल आहे बा. नाही, काय अहो आधी भारीतला होता पण तो चोरी गेला म्हणून आज साधा वापरून राहिलो. पण याची बी कशाला लाज वाटायला पाहिजे. मोबाईलचं नाही, जाऊ दे. तुम्ही काय मला धक्के मार. विचारा त्याला, बोला त्याच्याशी, बोला. मी बोलू हा, बोला. एक 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 काय बोलू बोल बोलतो दादा ना. हा मोबाईल किती लागला? 2000 किंमत नाही विचारायला सांगितली. मग? त्या माणसाने तुमच्या बायकोला धक्का मारलाय, धक्का भर रस्त्यात. माझ्या आता तुला मग बोला त्याला. तुला धक्का मारला? मग ओरडा. त्याने धक्का मारला? मारला. तुला मग? नाही आता सुटत नाही माझ्या हा. आता. काळजी मी बघतो काय वय मी तसं नाही धक्का का मारला असं करणं दिसत नाही बरोबर. हा चुकून लागला हो धक्का. ते काही चुकून बिकून लागलं अगं, ऐक, चल, 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 चल. नाहीये. मुद्दाम धक्का मारलाय, मुद्दाम. हे बघा तुमचा गैरसमज होऊन राहिला. एवढ्या गर्दीत चुकून लागतो बा धक्का. एवढी गर्दी. हा. मला नका सांगू गर्दीचं कौतुक, मला चांगलं माहितीये. आणि- गर्दीतले धक्के आणि मुद्दाम मारलेले धक्के अगं. चांगली ओळखून आहे मी. अगं 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 मी काय म्हणतो ते म्हणाले ना चुकून धक्का लागला म्हणून. काही चुकून बिकून नाही. हा. जरा सुंदर स्त्री दिसली की मी छान. हा. मला सांगतायत गर्दी म्हणे गर्दी. हा तुम्हाला पुन्हा गैरसमज झाला हो. एक तर मुळात तुम्ही सुंदर नाही आणि दुसरी गोष्ट मी मुद्दाम काही धक्का मारलेला नाहीये. तो काय पिक्चरची हिरोईन आहे का ऐश्वर्या राय समजते का तो? आहेच आहे मग मी. गोबार तोंडी कुठली? मी कुकर तोंडी, तू तर माकड तोंड्यास, माकड तोंड्या. आता कुत्र्याच्या तोंडाचे किती बचा बचा करून राहिले का? तू काळ्या डांबर आहे, जळता काळ्या डांबर. मला डांबर म्हणून राहिली. हिच्याकडे आखा डांबराचा डबा आहे तिकडे. मला डांबर म्हणून राहिली. काय बोललास तू? अगं बरोबर बोललाय तो, बरोबर बोलला. मी डांबराचा डबाचा तर मी काला आहे का नाही दिसायला काय समजलीस. मी काला असं तर डांबर बरोबर बोलली तर मला. कापर तोंडे हे बघ. तू आहे ना फार फार तर एखाद्या कथेची हिरोईन वाटू शकते. हिरोईन वाटू शकते ना, हे महत्वाचं. पु ल देशपांडेंची कथा आहे ना म्हैस, त्याची हिरोईन वाटू शकते तुमची म्हैस. आता ते कथा काय सॉलिड आहे माहितीये. फुलांची वाचलीच नाही कधी वाचाडी आहे काय. हा माणूस हा काय तुमच्या बायकोला हा. म्हैस म्हणाला, म्हैस. हो. विसरलात? का? मी तुमची लग्नाची बायको. हो, माझी आपण असं भटजीचं असं 7 फेरे घेतले होते आपण हो. त्याच्या साक्षीने. हो हो आम्ही 7 फेरं मारलेले आहेत का नाही अग्नीच्या बाजूला. हो 7 वचनं दिली होती. तुम्ही म्हणाला होतात ना काय? की मी तुझं रक्षण करीन म्हणून. हो करा रक्षण. तर ते हो ते बरोबर आहे पण ते भटजी म्हणाला त्याच्या मागणं मी बोललो. आपण थोडी पाठांतर करून येतो असं. म्हैस म्हणाला तो मला, म्हैस. म्हैस वाटते का मी म्हणालो का? मी म्हणालो का? तो म्हणाला ना वसाडा. हा तो तुला डुकीन का म्हणी ना.
नाही तो कुत्री का म्हणी ना म्हणालाय कोण तो म्हणाला मी म्हणालोय मला सांग मी म्हणालो हा तुम्हाला ना कळणार नाही काय? की ह्या माणसाला हा. चांगला गाल रंगवा त्याचा गाल बाई हा? तुम्ही त्यांच्या मनात काय बाई भरू नका तर बिचारा चांगला माणूस दिसून राहिला जाऊ दे रे, सोडून दे त्याला. माझ्या नवऱ्याची बाजू घेताय काय नाही नाही तुम्ही पुरुष ना मेले इथून तिथून सगळे सारखे आहेत. गप्पा बस वाटेल तर बोलू नको त्याच्यात माझ्यात काय साम्य काय साम्य सांग काय हा त्याचं विचार वेगळे माझं विचार वेगळे त्याचा आचार वेगळा माझा आचार वेगळा त्याची बायको सुंदर माझी बायको बदल काय म्हणा नाही ना मला सांग मी आई सभ्य माणूस काय समजले हाय का? मावाली आता मावा- तेच मी तुम्हाला सांगतेय अरे, दाखवून द्या सभ्य माणसाच्या बायकोला धक्का मारल्याचे काय परिणाम होतात होऊन जाऊ दे जबरी युद्ध इकडे ये रे भाऊ नाही कसं तो जबरी युद्ध करणार आहे जबरी का? युद्ध. करणार, जबरी ए, युद्ध मला- करणार. मला करणार कशाला? आहे, मी- करणार आहे. नाही, मला- मी आता माझ्या अवकातीवर आलोय मारला धक्का तुम्हाला हा? काय करणार आहे रे भाऊ तू नाही, तुम्ही असा कुठं तुमचा चुकून धक्का लागला होता ना अहो, काय चुकून आणि माकून करताय तुम्ही काय? तुमचा काही उपयोगच काय? नाहीये आजपासून आपलं नातं तुटलं अगं, असं काय? मी तुमच्यापासून घटस्फोट अगं, घेणार आयुष्यभर हा काय माझं रक्षण करणार हा. आहे तुझ्यासारखा पादर पिचका माणूस आयुष्यात कधी बघितला नाही मी हा. बस तोंडात एक जरी शब्द काढला कानपाड फोडे ऐकून घेतोय वा तुझे तू ना माझ्या आतला जानवर ना आता जागृत केलायस माझ्या आतली आग अशी भडकवली आहेस अख्खी रान आता मी पेटवू शकतो काही समज ए, आग, इकडे आग. चढून जायचे ये इकडे अरे जलून तू काय माझ्यावर बरोबर करणार आहेस रे तू हा तुला बघायचं मी कसं आहे हा इकडे ये रे तू हा, काय रे हे बघ ए मित्रा हा तू कशाशी खेळतोयस माहित वा काय- तू आगीशी खेळतोयस हा? आगीशी हे लक्षात ठेवा आगीशी मी नुसता थुंकलो जरी ना तरी तू विजून जाशील रे हा? काय रे अरे याला काय अर्थ आहे मी मारामारी करायचं बघतो तर हा रिस्पॉन्सच देत नाही वाजाडा भंकच करतोय शी. भंगच नाही मग अरे, कोण आहात तुम्ही मी तुझा माणूस आहात की बैल आहात बैल तुला काय अंदाज आहे इतक्या वर्षात अरे, काय करू या माणसाचं काय करू अरे मला अंदाज आहे काय आहे? हा बैल नाहीये मग? हा फार फार तर मेंढ आहे तो बी बोथट सिंगाचा हा. दम असेल ना दम एका जागेवर हा, थांबलो, थांब थांबलो. एका जागेवर थांब सांगून ठेवतोय तुला काय वाटलं हा? आता तुला कळल हा मी बैल आहे गवा आहे का रेड आहे हा आता तुला दाखव पळाला ना शेवटी अहो, तिकडे तू मला थांब तुला काय वाटलं आता येतो फायटिंग मारतो त्याला. मारा चांगली. उडवून काढतो. करा हा. धक्का. हे झालं आता. मारतो मला. हा, मला धक्का मारतो हा. काही करीत नाहीये तुला ते काय आहे, मी गुच्च्या मारीन तू फक्त ऍक्शन करायची मार्काने संसार माझा मोडेल बाकी काय प्लीज म्हणजे प्लीज अरे ते एक नाही रे 4 बोक्के मार मला असा काही नाही पण मी तुला नंतर 1 बोक्का मारेन हा अशी डील तुला मान्य असेल तर बोल बो ते मला विचारायला लागेल अहो, मारा ना काय त्याला मी काय दणकून म्हणतो ना. तो काय म्हणतोय मी 4 बुक्क मारलं की तू 1 बुक्का मारणार अशी तो डील करतोय आपण काय करायचं आता डील करायची वेळ आहे का अहो, तोंडाने नाही तर हाताने दणकवा त्याला चांगला याला नाही नाही हा? तुमच्याच्याने काही होणार नाहीये काय? त्याला सॉरी म्हणायला लावाल कशाला सारे म्हणू मी एकदा 1000दा सांगितलं चुकून धक्का लागला तर कळत नाही का तुला आणि तुला जर एवढा राग येतो धक्क्याचा तर जेंट्सच्या डब्यात कशाला घुसली तू लेडी डब्यात राहायच्या होतं ना उभा नवऱ्याला असं घेऊन उभी राहिली 4 जणांची जागा अडवून टाकली तू तू 2 बोकड्या दुखत आणि खापरतो बोलून राहिले दादा आता गेला आता जाऊ दे ना गेलाय ना तो आता कशाला उगाच काहीतरी आला आपलं म्हणतेस मोठा बोलतोय ना मला. खाली फुकट सगळं धक्का मारला. एक थांबा बाई चला. तुम्ही मला का धक्का मारला ते बघ या बाईने मला धक्का मारलाय त्यांच्या कानाखाली मारले तर सॉरी म्हणायला सांग जा. नाही ऐका ना ते कशाला चला. कशाला म्हणजे बघ मी घटस्फोट दे ना तुला सांग बोलीला लवकर जा बोल माफी मागायला सांग नाही तर कानाखाली मार चल 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 जा ए ओ चला ना तिथे टॅक्सी आहे. अगं, चला, इथे. अरे, चला. तुमचे धक्के लागत होते पण आम्हाला सगळ्यांना धक्क्याला लावलं तुम्ही हसण्याच्या खूप मजा आली आपण परीक्षकांचं मत जाणून घेऊया रेणुकाताई फॅन्टॅस्टिक मला फार फार एंटरटेनिंग वाटलं आणि तुमचे परफॉर्मन्सेस तर माइंड ब्लोईंग होते खरंच तिघांचं टायमिंग आणि क्या बात आहे मोरे
तुम्ही तर कमालच केली ना. तर ह्या तुमच्या अत्यंत उत्स्फूर्त परफॉर्मन्ससाठी मी हॅट्स देणार आहे. आणि सिद्धार्थ, कॅरेक्टर पकडून काम केलं की नाटक सुपरहिट होतं, त्याचं हे उत्तम उदाहरण. त्यामुळे तुम्ही तिघांनी सॉलिड कॅरेक्टर पकडलं, त्यामुळे नाटक सुपरहिट आहेत. ॲक्च्युली तुमचा परफॉर्मन्स गेला 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 आवडत होता, त्यामुळे मी तुरे तर तुम्हाला देणारच आहे. आणि आता जाणून घेऊया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे. आज काटा तुटेल तू आज. वा वा वा, 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद महाराष्ट्रभर पोहोचलेला आहे. आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीला, प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. असेच हसवत राहा. तुम्ही बसू शकता. ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी अशा वेगवेगळ्या आजारांवरती आपण वेगवेगळ्या पॅथी वापरतो आणि आजार बरे सुद्धा होतात. पण एखाद्या पतीची जर का अशा कुठल्याच पॅथीवरती विश्वास ठेवण्याची तयारी नसेल तर काय होतं पाहूया. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्राजक्ता आणि योगेशचं. घुंघरू बाबा को सदा पूजता ही रहा हूँ मैं, घुंघरू बाबा को सदा पूजता ही रहा हूँ मैं, कभी अपनों में कभी सपनों में पूजता ही रहा हूँ मैं, घुंघरू बाबा को सदा ओ बाबा पूजता ही रहा हूँ मैं. जय घुंगरू बाबा, जय घुंगरू बाबा. घुंगरू बाबा, आमिरला टायमिंगचं महत्व कळू दे. येण्याचं पण आणि वाजवण्याचं पण. आरोहीला सूर आणि क्रूर याच्यातला फरक कळू दे. सूर तिच्यावर जे काही कोपलेत, तो कोप जाऊन तिला सगळे राग येऊ दे आणि तिचा गाण्यातला स्कोप वाढू दे, नाही का? हे शान्या, गेले 3 आठवडे तुझी काय माती होती ना ते बघ. तुझं स्किट नाही वाजत आहे, तुझा पाळणा नाही वाजत आहे, तर घुंगरू तरी वाजव नीट. तुझं काम कर गपचूप. 2 वाक्य दिली तर लईच इतरली. हरकत नाही. जय घुंगरू बाबा, जय घुंगरू बाबा. माझ्या घुंगरू बाबा लय मोठे सिद्धपती आहे. म्हणजे ॲलोपॅथी, होमिओपॅथी, बायकांचे पती याच्यापेक्षा मोठा माझा सिद्धपती घुंगरू बाबा. जय घुंगरू बाबा, जय घुंगरू बाबा. सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा कुठं हा घेऊन जावा. काय बाई अकनित झालंय या इपरीत नवऱ्याला वाट कुणी धावा. माझ्या पदरात पडलंय खुळ पाणी थेंब थेंब गळ गळ अरे डोगाला लागलंय गळ पाणी थेंब थेंब गळ गळ गळ. माय कसे ओय डेकोरेशन आला का घरी? डेकोरेशन काय का? नवरा आहे ना मी तुझा. एक तर त्या उंडराबाया आणि नावाने तरी हाक मार, नाही तर मग मला आहो म्हण. आहो हाव का? काय म्हणायचं तुला? याला सगळ्याला बाबा लागतोय. जरा काय झालं की जाय बाबाकडे, जरा काय झालं की जाय बाबाकडे. म्हणजे काय, माझ्या बाबाचा कधी फायदा होतच नाही का? फायदा होत नाही. माय पप्पा बर का, माय पप्पा इतका चांगला माणूस साधा इष्टीतून पडला. माझा पाय सुजला साधासा, तो हा पप्पाला काय म्हणला, मामा पायले डेंजर सुजलाय. तो मा बाप बिचारा घाबरला आणि डॉक्टरकडे निघाला. तर म्हणला डॉक्टरकडे कुठे जाताय? मी बाबाकडे घेऊन जातो, उडी बाबाकडे नेतो. मी म्हणला असेल कुठला बंगाली उडी बाबा. तो हा घेऊन गेला बाबाकडे. तो त्या बाबाने काय केलं, माझ्या पप्पाचा पाय असा पाटावर ठेवला का आणि स्वतः स्टूलावर उभा राहिला आणि दणकन उडी मारली. तेव्हा मला कळलं हा बंगाली उडी बाबा नाहीये, हा उडी बाबा आहे. पप्पा बिचारा कायमचा अपंग झाला.
आई, आई ग. मी चांगल्या मनानं नेलं होतं, नाही झालं त्यांचा इलाज, त्याला मी काय करू? चांगल्या मनाने म्हणे आणि नानाला पॅरालिसिस झाला, त्याला काऊन त्या फरशी बाबाकडे नेलं? फरशी बाबा म्हणजे काय साधी असं मी वाटली का तुला? सिद्ध पुरुष आहे, सिद्ध पुरुष. असा आलेल्या भक्ताला फरशीवर झोपवतो आणि अशी लात घालतो, गडबडा लोळत बघतो पलीकडून, मग पलीकडून पुन्हा लात घालतो, पुन्हा गडबडा लोळ तिकडं. 3-4 लाथामध्ये तर अपंग माणूस उठून उभा राहतो. त्या जित्या डाकबळकरांचा बाप असाच अंथरुणावर आडवा होता. अरे बाबानं 2 लाथा घातल्या, उठून डायरेक्ट पळायला लागला तो बाप. हाव का? तुला कोणी जित्याने सांगितलं? नाही, मला ते तात्याने सांगितलं. मग तात्याने पाहिलं त्याला पळताना? नाही, ते सुरेशने सांगितलं मला. सूर्याने पाहिलं त्याला पळताना? नाही, त्याला कोण सांगितलं कडे? ते कोणीतरी सांगितलं. निव्वळ येडा माणूस आहे हा. सांगो वांगीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. सांगो वांगीचं नाही, मी दरबारात जाऊन आलेलो आहे बाबाच्या. तो एक पीटर बाबा म्हणून पीटर बाबा. त्या पीटर बाबाच्या दरबारात तर बाबा एक आंधळा आलता असा, डायरेक्ट त्याला बुबुळच नव्हते, असा होता. आणि तो आला, बाबा पीटर बाबा मला काहीच दिसत नाही. पीटर बाबाने त्याच्या तोंडावर हात फिरवला, असा काहीतरी नाचला आणि त्याला डायरेक्ट दिसायला लागलो. अरे तो आंधळा म्हणून जाता जाता 2 बायाला डोळे मारून गेला. काय सांगू तुला? निव्वळ येडा माणूस आहे हा. ती सगळी पेड माणसं असतात. अरे भाड्याने आणलेली ती आहे ना, ते बाबा सांगतात तसेच वागितात. मला सांग, नाना किमान पॅरालिसिस झाल्यावर आधी रांगत तरी होता, तुझ्या फरशी बाबाकडे नेलं अंथरुणालाच खेळला बाया. फरशी बाबाचा तर इलाज झाला नाही, अशी कूच बदलताना फरशीवर पडला आणि मेला. फरशी बाबाचीच कृपा आहे ती. म्हणजे फरशी बाबाला कळलं की याच्या आयुष्याची दोर बळकट नाहीये, त्याला कुशीवरून बरोबर फरशीवर पाडलं, मारून टाकलं. कसला? मुक्ती दिली फरशीवर. माय कसला माणूस आहे. सगळ्या गोष्टींना बिंडोक उत्तर आहेत. आणि ज्यांच्या आयुष्याची दुरी बळकट आहे त्यांची कशाला वाट लावितोस? मी वाटला होतो. अशी बोलती मला ही बायको. अरे परमेश्वरा, अशी बायको देण्यापेक्षा मला उचल, नाही तर मला हिच्यापासून सुटका दे. मी स्वखर्चाने हरिद्वारला येईन. हाव का? तू आहे ना एकदा आस्थीच्या रूपाने मडक्यात माझ्या समोर आहे, मी स्वखर्चाने हरिद्वारला घेऊन जाते तुला. माझ्या मरणावर टपलेली आहे तू, माझ्या मरणावरच टपलेली आहे. पण तुला परिमल बाबाकडे न्यावं लागेल. तो परिमल बाबा बरोबर करतो. नवरा बायकोचं काही दुःख नसतं तो बरोबर सॉल्व्ह करतो. मी पाहिलेलं त्यांच्या दरबारात. एक जण आला, म्हणला, परिमल बाबा माझी बायको मला लई त्रास देते. परिमल बाबा म्हणले, बेटा समोसा कब खाया था? तो म्हणला, सुबह नाश्ते में खा के आया. समोसे में चटनी कौन सी डाली थी? तो म्हणला, लाल चटनी डाली थी. हरी चटनी डालो बेटा, हरी चटनी डालोगे तो कृपा वही से आना शुरू हो जाएगी. हरी की कृपा वही से आना शुरू हो जाएगी बेटा, कल्याण हो. असं येते. परिमल बाबाकडे चाल, तुम्हाला सांग. तू एकटाच जा अशा फालतू ठिकाणी. अशी कुटींना मला नेलं तर चाल म्हणलं की चालायचं. आपल्या भल्यासाठीच म्हणू लागलो मी. तुझ्या भल्याच्या नादात माझी मावशी टकली झाली. तुम्हाला सांगते, माझ्या मावशीचे केस गळत होते, नॉर्मल गळत होते आपले, तुमचे माया गळतात तसे. तो हा काय म्हणला, मावशी केस लेस गळायला लागलीत बा. तर मावशी निघाली डॉक्टरकडे. म्हणजे डॉक्टरकडे कशाला जाता? मी ऋषिकेश बाबाकडे घेऊन जातो, तो तुमचे केस लांब करेल. गेली बा त्या ऋषिकेश बाबाकडे. तो बाबा काय म्हणला की तुम्ही पूर्ण टक्कल करा आणि तुमचे केस कंकाळेश्वरच्या मंदिराच्या मागे खड्डा करून पुरून टाका. आज वर्ष झालं बोडकी हिंडतीये सगळीकडे. तसं नाही, बाबाने काय सांगितलं होतं की पूर्व दिशेला बसायचं आणि वस्तारा असं मागून पुढं पूर्वेकडे भादरता आणायचा. तिनं असं उलटा भादरला पुढून माग, त्याच्यामुळे झालं ते. असं मागून पुढं भादरला असताना पूर्वेकडं. पूर्व कशी उगवतीची दिशा आहे, केस उगवले असते. पश्चिमेकडे गेल्यावर मावळतीची दिशा, मग केस मावळणारच ना, मग कशी येतील केस? निव्वळ येडा माणूस आहेस तू. केसाचा सोडा ते टक्कल असलं गुळगुळीत आहे, माय पदर ठरत नाही त्याच्यावर. आणि टोपी घालायची म्हणजे त्या लुगड्यावर टोपी बघून तिलाच हसू येतंय. कस करायचं तिने सांगा? हा माणूस इतका 72 खुडीचा आहे. सांगते कुणी बा डॉक्टरकडे निघालो तर हा सांगतो, डॉक्टरकडे कशाला जाता? मी बाबाकडे घेऊन जातो. तुमचा डॉक्टर पण माझ्या बाबाकडेच येतो. ठीक आहे, असं सगळे बाबा साधू सगळे वाईट. अरे इतके योगी पुरुषाचा देश आहे आपला, हे तुला कधीच पटायचं नाही. अरे कधी हिमालयात जाऊन पाय, मोठमोठे साधू पुरुष असे उघड्या अंगानं अशा -10 डिग्री टेम्परेचरचे तिथं बसलेले असतात उघड्या अंगानं. अरे काही असे बर्फावर चालतेत, काही हवेत उडतेत. हे काय उगाच आहे का? तू ते -डिग्री मध्ये साधू बसतात ना, त्यांच्यापेक्षा सीमेवरचे जवान आहेत ना, ते मला योगी वाटतात. वाह क्या बात है. अरे तिकडे थंडी वाऱ्यात बसून आपलं रक्षण करतात ना, ते सिद्ध पुरुष आहेत. आणि ज्यांना असं वाटेल त्याच्यावरून चालता येतं त्यांना म्हणा ऑलिम्पिक मध्ये जा, तेवढी 4 पदकं मिळतील आम्हाला. तुला पटत नाही ना तर त्यांची निंदा नालच तरी नको करू. अरे सायन्सने सुद्धा मान्य केलंय. अरे तू मोठमोठे पिक्चर पाय,
ऑपरेशन थिएटर मधून डॉक्टर बाहेर येतो, हातातले ग्लोव्स काढता काढता म्हणतो अब सब कुछ भगवान के हाथ में है, इन्हें दवा की नहीं दुआ की जरूरत है, दुआ की जरूरत. सायन्सनी मान्य केलंय. तुझ्या सगळ्या भाकड कथा संपल्या असतील ना, तर मी एक कथा सांगते. एकदा काय झालं, स्वामी विवेकानंद आहेत ना, नदीकाठी उभी होती. त्यांना नावेतून पलीकडे जायचं होतं. तर एक सिद्ध पुरुष त्यांच्या बाजूला आला आणि तो म्हणला, मी पाण्यावरून चालू शकतो. स्वामीजी त्याच्याकडे बघून हसले आणि म्हणले, ठीक आहे, पण इथं जे बाकीचे लोक आहेत त्यांना घेऊन तू पलीकडे जाऊ शकतोस का? म्हणला, नाही नाही, मी 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे, मी एकटा जाऊ शकतो. तर स्वामीजी म्हणाले, ज्या सिद्धीचा समाजाला काहीच उपयोग होत नाही अशी सिद्धी काय कामाची? वाह वाह वाह, क्या बात. अरे जे काम मी 40 पैशात करू शकतो त्याला 12 वर्ष कशाला घालवायची? वा वा. तुला सांगते, अध्यात्म, विज्ञान, श्रद्धा, अंधश्रद्धा या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यातला फरक ओळखायला शिक. शिरताय ना काही डोक्यात? शिरले डोक्यात, सगळं शिरले. हा. लख प्रकाश पडलाय माझ्या पडलाय. डोक्यात. हा, तुला ना झाडू बाबाकडे नेलं पाहिजे. 2 झाडूच्या रट्टे बसतील ना, नीट होशील आणि मग सगळं मानायला लागशील. चल तू झाडू बाबा. मी तू जागेवर थांब, घराचा दरवाजा लावते आणि ह्याला झाडून काढते. अरे त्याचं तू लायकीच झाडू आहे. बाबाकडे चल ना. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. रेणुकाताई, क्या बात आहे, सटीक भाष्य एकदम. आणि खरंच म्हणजे इतके बाबा आता दारोदारी आणि कानाकोपऱ्यात आहेत. आता इतके सगळे बाबा झालेले आहेत. आता कोण सिद्धी प्राप्त आहेत, कोण नाही आहेत आपल्याला माहीत नाही. काही जण तर म्हणजे व्यवसायच करतात बाबागिरीचा. तर आणि त्यांना टॅक्स नाही, काही नाही, किती मज्जा. पण पण महत्त्वाचं म्हणजे आपल्या समस्या काय कधीच कमी होत चालल्या नाही आहेत, म्हणजे वाढतच चालल्या आहेत. आणि त्यामुळे जरा प्रश्नच पडतो की खरंच त्यांचा काही उपयोग आहे का. पण फार सुंदर. आणि जवानांना जे तुम्ही सल्यूट केलं आहे ते खरंच मनासारखं बोललात. अगदी आम आदमीच्या मनात जे असतं ना ते बोललात. सो सुपर्ब. मला खूप आवडला आहे तुमचा ॲक्ट आणि मी तुम्हाला हॅट्स देणार आहेत त्याच्यासाठी. मला वाटतं सिद्धू हा तुझा पायगुण आहे. हॅटवादीपणाने सगळ्या जणांनी हॅट घेतलेल्या आहेत. तुला काय वाटतंय? नाही, पायगुण नाही एवढं. ही त्यांची मेहनत आणि जिद्द आहे, त्यामुळे त्यांचं क्रेडिट आहे, माझं काहीच नाही आहे. तर तुम्हा दोघांचं कौतुक विशेष. आणि विनोद हा वेगळ्या पद्धतीने असा धतिंग मजा टाइमपास सगळं असतं, पण का त्यात कुठेतरी मार्मिक पद्धतीने तुम्ही जे काय सांगता त्या टाळ्या खूप वेगळ्या असतात. तुमचा हाही परफॉर्मन्स गेला 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 उडत होता. आणि पुन्हा एकदा उभ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे लाफ्टर मीटरकडे बघण्याची. त्यामुळे आपण त्याच्याकडे जाऊया. काय बाबा, काय म्हणणं आहे तुझं? 500, 600, 700, 800, 900, 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद धावलेला आहे. खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्ही बसू शकता. थँक्यू. भागातले 3ही परफॉर्मन्सेस झालेले आहेत, त्यामुळे आता हा भाग संपणार आहे. पण उद्या पाहायला विसरू नका, रात्री 9:30 वाजता कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. कला